केलेला आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा GR आहे। मला वाटतं मराठी भाषा दिले, आम्ही मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय, MBA कंप्लीट केलाय, म्हणून जर वेतनवाढ होणार नसेल तर याच्यापुढे कोण घेणार आहे? कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तो MBA कसा होणार आहे? सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलं की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा। त्यांनी आज याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही GR निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत या GRच्या बाबतीत। दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं। कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात, लाखो करोडो रुपये खर्च करतात, याचा सत्कार त्या आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे। या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे। आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा। सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो। खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता, परंतु असं कुठेही ठाण्यात दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाही। बारा गोष्टीत निवडणुका आल्यावर यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं, पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला? महाराष्ट्र शासनानेच केलाय ना, मग त्याची जाण यांना नाही आहे का? सो आज बरेचसे कार्यक्रम अपेक्षित होतं, पण असं कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत। याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचा वावड आहे। जर हे परिपत्रक मागे घेतल्यानंतर मनसेचे उद्या सकाळी त्यांच्याकडे येऊन बसणार, उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार, पण हे परिपत्रक मागे घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे। ज्याला मराठीवर प्रेम आहे, आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही। नरेश मस्किन देखील पत्र दिले, आनंदाची गोष्ट आहे। माझं मत आहे सगळ्यांनी पत्र द्यायला पाहिजे। खरं तर तुम्ही मराठी आहात आणि तुम्हाला अभिमान असेल तर प्रत्येक पक्षाने दिलं पाहिजे। प्रत्येक पक्षाने येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का घेतलात। लाच गेली असं वाटतं मला नगरपालिकेला लाच कधी होती? ऑलरेडी भ्रष्टाचार करून लाच विकून खाल्ली आहे। आता सांगतात पैसे नाहीये त्यांच्याकडे, पैसे केले काय? महानगरपालिकेचे जे 4,000 3,500 बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता, मग त्या पैशाचं करता काय? जर मराठी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुम्ही नाही असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य। बस डेपोच्या संदर्भातला महत्त्वाचा विषय, ठाण्यातले देखील बस डेपो सुरक्षित आहे। आज देखील आम्ही रिअलिटी चेक केला, काय वाटतं ठाणे आम्ही ठाण्यातल्या विविध बस डेपोना उद्या भेटी देणार आहोत आणि असं कुठलाही प्रसंग फक्त बस डेपोच नाही तर रिक्षा स्टँड असतील, टेम्पो स्टँड असतील, अशा विविध ठिकाणी, रेल्वे स्थानक असतील, अशा ठिकाणी याच्या पुढे आमच्या महाराष्ट्र करडी नजर असेल। आज हिंदी नाही, आज मराठी चालू आहे।